नवीन कीर्तन कार्यक्रम बघण्यासाठी लगेच आपल्या कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राइब करा। संत म्हणतात त्या जगण्याला आग लागू द्या, त्या सुखाला आग लागू द्या। बाकी सगळं तुमच्या जीवनामध्ये भक्ती जर जीवनामध्ये नसेल तर त्या माणसाच्या जीवन त्या माणसाचं शून्य आहे। पाणी नसेल तर नदीला किंमत नाही, मनी नसेल तर सापाला किंमत नाही, पती नसेल तर नारीला किंमत नाही, आणि भक्ती नसेल तर माणसाच्या जगण्याला किंमत नाही। माणसाचं जीवन हे शुष्क कोरड्या नदीसारखं आहे। संत म्हणतात बाकी तुमच्या जीवनात सगळं काही भरपूर आहे, ऐश्वर्य आहे, कीर्ती प्रतिष्ठा, मोठेपणा आहे, धन आहे, वैभव आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये, पण जर तुमच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती नसेल, देवाविषयी अंतकरणात प्रेम नसेल, तर त्या सगळ्या असण्याला झिरो किंमत आहे। सज्जन हो, संपत्तीनं, ऐश्वर्यानं, मोठेपणाने माणसं जगमान्य होतील, पण माणसानं जीवनामध्ये जगमान्य होण्यापेक्षा माणसाने देव मान्य झालं पाहिजे, संत मान्य झालं पाहिजे। संतांची मान्यता आणि देवाची मान्यता ही भक्तीशिवाय नाही मिळू शकत। बाकी सगळं जरी असलं तर आपण आपल्या ऐश्वर्यानं, वैभवानं, संपत्तीने जगावर, जगातल्या लोकांवर प्रभाव टाकू शकू, पण देवावर प्रभाव नाही टाकू शकत आपण। संतांवर आणि देवावर जर प्रभाव टाकायचा असेल तर आपल्याला भक्ती हेच साधन आहे। बाकीच्या अन्य साधनाने जग प्रभावित होईल, देव नाही होऊ शकत। सज्जन, देवाला जर प्रभावित करायचं असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये भक्ती ही लबालब भरलेली पाहिजे। एक गोड उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती, एकानं देवावर आपल्या संपत्तीचा, ऐश्वर्याचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता। नाव होतं त्याचं दुर्योधन। ज्या वेळेला भगवान परमात्मा शिष्टाई दूत बनून गेले, त्या दुर्योधनाकडे जंगी शाही थाटामध्ये स्वागत केलं दुर्योधनाने भगवान परमात्म्याचं। भगवान परमात्म्याने जो मूळ हेतू, मूळ मुद्दा घेऊन परमात्मा गेले होते, तो मुद्दा देवानं त्या दुर्योधनाच्या समोर मांडला। दुर्योधनानं देवाला सांगितलं, म्हणे देवा, हा आमच्या भावकीच्या मधला मॅटर आहे, तुम्ही त्याच्यात डोकं न घातलेलं बरं, तुम्ही माझ्या घरचे पाहुणे आहात आणि पाहुण्यानं पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे। देवा, तुम्ही माझ्या घरचे विशेष अतिथी आहात, विशेष पाहुणे आहात, म्हणून तुमच्या करता 56 भोग बनवलेत। किती? 5 आयटम असले तर खूप झाले स्वामी। माणसं म्हणतात पंचपक्वानाचं जेवण खाऊ घातलं सद्ग्रस्थाने। इथे 56 भोग बनवले। सज्जन हो, एकदा नाही 56 वेळा त्याच्या तोंडातून निघालं, देवा तुम्ही जेवण करून जा, 56 भोग बनवले, 56 भोग बनवले। माझ्या भगवान परमात्म्याने त्या दुर्योधनाला उत्तर दिलं। परमात्म्याने त्या दुर्योधनाला सांगितलं, रे दुर्योधना, तू जे म्हणतोस नाही 56 भोग बनवलेत, आणि जेवण करून जा रे। कोणाच्या बी घरी जेवणाची प्रक्रिया होत नसते। जेवण करण्यासाठी 2 गोष्टी पाहिजेत, भोजन करण्यासाठी 2 गोष्टी पाहिजेत। एक, खाणाराच्या पोटात भूक पाहिजे। पहिली गोष्ट, खाणाराच्या पोटात भूक पाहिजे, आणि खाऊ घालणाराच्या अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे। खाणाराच्या पोटात भूक नसेल आणि खाऊ घालणाराच्या मनामध्ये प्रेम नसेल तर भोजनाची प्रक्रिया होत नाही। माझ्या भगवान परमात्म्याने 56 भोगाला लात मारली। सज्जन हो, इशारा केला उद्धवाकडे, म्हणले चला चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे, शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगावे, चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे। इशारा केला उद्धवाकडे। उद्धवाला सांगितलं, म्हणे उद्धवा, आपला रथ तयार कर, आपल्याला जायचंय। देवा, कुठे जायचंय? म्हणे झोपडीवर जायचंय आपल्याला। कोणाच्या? विदुराच्या झोपडीवर जायचंय। देवा, आता एवढे मोठमोठे हे बंगले, राजवाडे, मोठमोठे मंदिरं सोडून झोपडीवर जायचं का देवा? भगवान म्हणले, अरे काय कामाचे मोठमोठे राजवाडे, मोठमोठे बंगले, बडे बडे मंदिर कोना काम के, भाव अगर नहीं पावे वो
काय कामाचे मोठमोठे बंगले नुसते बांधून ठेवलेत आणि चुकून कधी उष्ट्या हाताने कावळा आणत नाही, कोण्या पाहुण्या रावळाला एखाद्या महाराजाला कधी चहा प्यायला बोलवत नाही. काय कामाचा बंगला नुसता. जर त्याच्यामध्ये ओलावा नसेल, जर त्याच्यामध्ये प्रेम नसेल, जर त्याच्यामध्ये अंतःकरणात भाव नसेल तर ते काय कामाचं नाही सज्जन होऊन. भगवान परमात्म्याने आपला रथ सरळ नेला, विदुराच्या झोपडीच्या समोर नेऊन उभा केला. विदुराला कल्पना नव्हती सज्जन होऊन देव येणार आहे माझ्या घरी म्हणून. दोघं नवरा बायको कुटियेचं दार बंद केलं आणि आतमध्ये बसून दोघांचं आपलं भजन चाललेलं आहे. जय राधा माधव जय कुंज बिहारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर बनचारी जय कुंज बिहारी जय राधा माधव झोपडीचं दार बंद करून आतमध्ये भजन चाललंय. देवाने उतरले भगवान परमात्मा रथातून खाली उतरले आणि सज्जन हो त्या झोपडीच्या दाराजवळ जाऊन परमात्मा उभा राहिला. दरवाजा वाजवला, झोपडीचा दरवाजा वाजवलाय. काका ओ काका दार उघडा हो काका. भजनामध्ये तल्लीन झाले होते. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण या देहाती अवस्थेला प्राप्त झाले. 2-3 वेळेस आवाज दिलाय काका काका दार उघडा काका. विदुर काकाच्या कानावर आवाज गेला. लगबगीने उठले. सज्जन हो दरवाजा उघडला. समोर पाहतात तर जगाचा बाप उभा आहे. अचानक एखाद्या गरीबाच्या झोपडीवर मोठा माणूस यावा, श्रीमंत माणूस यावा, धांदल उडून जाते. सज्जन हो काय करावं कळत नाही ना. तशी आज विदुर काकाची अवस्था झाली. जगाचा बाप आलाय सज्जन हो. देवानं पोटाला हात लावलाय. काका भूक लागली हो, काहीतरी खायला द्या. खायला नव्हतं का? 56 भोग होते. मग भूक नव्हती का? भूक बी होती. कशाची? थोर प्रेमाचा भुकेला. प्रेमाची भूक भगवंताला होती. सज्जन हो पोटाला हात लावलाय. काका खायला द्या काहीतरी. देवाला भूक आहे प्रेमाची. भाव का भूखा हूं मैं, भाव ही बस सार है, भाव से मुझको बजे तो भव से बेड़ा पार है. कि भाव बिन सुनी पुकारे मुझको तो भाती नहीं, इसलिए इस भूमि पर होता मेरा अवतार है. भावाची प्रेमाची भूक देवाला होती. सज्जन हो सगळं सोडून देव त्या झोपडीवर आलाय.
जगाचा बाप घरी आलाय, पाहुणा बनून आलाय, काय करावं, कसा पाहुणचार करावं कळणं सज्जन हो. सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत माझ्या विदुर काकाची. फाटका संसार विदुर काकांचा सज्जन हो. पाहुणे घरासी आजी आले ऋषी केसी, काय करू उपचार उपचार. कोप मोड की जर्जर, कोप मोड की जर्जर. काय करावं कळणं सज्जन. 3 दगड मांडले, त्याच्यावर एक गाडगं ठेवलं स्वामीजी. त्या गाडग्याला वरचा भाग नव्हता, तुटलेला होता. त्याच्यात पाणी टाकलं, ओंजळभर कन्या होत्या मायबाप, ओंजळभर कन्या त्या पाण्यामध्ये टाकल्या आणि तसंच त्या कन्या दरदरीत हाटवल्या. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. चाट चाट टाकायची. मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजा, काय करू उपचार उपचार. कन्या तयार केल्या सज्जन हो. केळीचं पान ठेवलं देवाच्या समोर. जसं कन्या त्या पात्रावर टाकल्या तसं कन्या पळायला लागल्या मायबाप. पातळच तेवढ्या झाल्या होत्या. जगाच्या बापानं आपल्या हाताच्या दोन्ही बाह्या मागे सारल्या. स्वामीजी आळं केलं हाताचं आणि तोंड लावून त्या कन्या खाल्ल्या सज्जन हो. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, प्रेमानंदे झाला. मनमोहन 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 मुरली बाला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला. मनमोहन मुरली बाला, मनमोहन मुरली बाला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या. काय लागतंय सांगा. होतं काय? ऐश्वर्य होतं, संपत्ती होती, कीर्ती प्रतिष्ठा काय होतं, मोठेपणा होता, मान मान्यता होती का? काही नव्हतं सज्जन. होती फक्त एक गोष्ट, ती म्हणजे प्रेम. बाकीचं काही नव्हतं सज्जन हो. प्रेम हा शब्द फक्त त्या विदुराच्या जवळ होता. बाकीचं काही नव्हतं सज्जन हो. आणि प्रेम अंतकरणामध्ये असणं हीच खरी भक्ती आहे. नारदाला विचारा. नारदाला विचारलं, नारदजी अहो भक्ती भक्ती म्हणजे काय? नारदजी नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात, सातु अस्मिन परम प्रेम रूपात. परम प्रेम अंतकरणामध्ये निर्माण होणं हेच खरं भक्तीचं लक्षण आहे. तुम्ही म्हणाल महाराज ते परमप्रेम कसं असतं? मम गुण गावत पुलक शरीरा, गद गद गिरा नयन बहनीरा, कंठी प्रेम दाटे नयनी निर्लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी निर्लोटे. मारुतीरायांसाठी टाळी वाजवायची. क्या बात. सोपं नाही काळी दोनचा शेडज लावायचा. कंठी प्रेम दाटे नयनी निर्लोटे.
नवनवीन कीर्तन कार्यक्रम बघण्यासाठी लगेच आपल्या कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राईब करा.